नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. पहिल्या टप्प्याचं काम मंजूर झालं म्हणजे बेडकच्या पंप हाऊसचं. त्याच्यानंतर परत दंगा झाल्यानंतर दुसरा टप्पा मंजूर झाला. जवळ 1800 कोटीची योजना आपण मंजूर केली आणि त्याची मुदत होती 2 वर्षे. आता 2 वर्षे संपत आलेत, योजना अजून पूर्ण झालेली नाही. त्या योजनेकडे लक्ष देणं खरं म्हणजे गोपीचंद पडळकरचं काम आहे. त्या योजनेकडे लक्ष नाही यांचं. त्यांचं लक्ष कुठं आहे? उमदीला कसली म्हणतात MIDC किती एकराची 2000 एकराची MIDC आणि किती लोकांना काम लावतो बेकारांना 10,000 लोकांना काम लावतो म्हणून सांगितलं. त्याचं नाव तरी घेताय का तुम्ही? जे आश्वासनामध्ये बोलला तुम्ही त्याच्यावर विचारही करत नाही. त्याच्याजवळच एक कुलालवाडी तिथं सगळं गाव धनगरच आहे. त्यांना सांगितलं की तुमच्या गावाला 2 सूतगिरणी आणून देतो. त्याचं काय झालं? त्याचं काही बोलायचं सत्यावस्था नाही. काय केलं त्याने? तिथं तुम्ही जाताना दिसतं की नाही तुम्हाला? RTO कार्यालय काय त्या कार्यालयात काय दिसतं का तुम्हाला? म्हणजे अशा पद्धतीनं बोगस काम करायचं काम त्यांचं चालू आहे. प्राणी संग्रहालय तुमची मागणी आहे का? प्राणी संग्रहालयाची आमची मागणी नाही. आता तिथं कुठलं प्राणी आणायचे? आटपाडी चालणार आहे का प्राणी तुम्ही? तर म्हणजे एक आमची मागणी नाही, ती मागणी तुम्ही कशाला करताय? कॉन्ट्रॅक्टरला म्हणले नाही जपायसाठी. कोण लोक इथे लोक कोण आहे? तो आटपाडीचे लोक इथं सगळीकडे एजंटगिरी म्हणून काम करतात. तिथं प्रत्येक ऑफिसमध्ये आटपाडीचा माणूस आहे, तो त्यांचा कार्यकर्ता आहे. आणि ही लोक काय करतात? प्रांत ऑफिसमध्ये, तुमच्या तहसीलदार ऑफिसमध्ये, पोलीस स्टेशनमध्ये एजंटगिरीचं काम करतात. त्यांनी एखादं काम निघालं कॉन्ट्रॅक्टर 10% वसूल करायचं आणि काम द्यायचं काम त्याचं चालू आहे. इथं किती काम आहेत? मग ते कालच्या ह्याच्यात कोणतरी सांगितलं जर ते उमदी 500 कोटीचा रस्ता किती किलोमीटर आहे? 50 किलोमीटर आहे. म्हणजे एका किलोमीटरला 10 कोटी रुपये खर्च आहे. 10 कोटीमध्ये सगळं तालुक्यामध्ये आपला उमदीचा रस्ता होऊन जाईल. एखाद्या कोटीमध्ये एका किलोमीटरला 40 ते 50 लाख रुपये खर्च आहे. म्हणजे 50 किलोमीटर किती होतात बघा. 10-15 कोटीच्या वर होत आहेत. 500 कोटी कशाला पाहिजे तुम्हाला? 500 कोटी शक्तीपीठ महामार्ग हजारो कोटीचा. हे सगळेचे धंदे त्यांचे चालू आहेत रस्त्याचे. हे कमिशन खाण्याचे धंदे आहेत. 10% जे तुम्हाला पाहिजे ना इस्टिमेट वाढवायचं आणि 10% पैसे घ्यायचे. आणि आता काय झालंय? आता निवडणुका चालू आहेत बँकेच्या. ह्याच्यापूर्वी निवडणुका झाल्या 2-3 निवडणुका. पहिल्यांदा झाली आमदारकीची, नंतर झाली नगरपालिकेची, त्याच्यानंतर झाली जिल्हा परिषदची. काय झाले आता सगळ्या निवडणुकीमध्ये? पैसे द्यायचं, गुंड आणायचे लोकांना आणि प्रत्येक घरामध्ये दमदाटी करून त्यांनी निवडून आले. एकही माणूस असा नाही यांचा की खऱ्या अर्थानं लोकशाही पद्धतीनं निवडून एकही माणूस यांचा आलेला नाही. पैसे देणं, दादागिरी करणं, दमदाटी करणं अशा पद्धतीनं चालू आहे. हे गोपीचंद पडळकरचा आता बँकेची निवडणूक चालू आहे. त्यांचा ठराव कुठला आहे? त्यांचा ठराव कुणी कुणूर म्हणत आहे. हे रहिवासी आहेत का? इथं रहिवासी नाहीत. त्यांची जमीन आहे का? इथं जमीन नाही. बँकेला निवडणुकीला उभा राहता यावं म्हणून त्यांनी तिथं कुठली तरी जमीन बी घेतली आणि आता त्यांनी ठराव करून पाठवून दिलेला आहे. ते कसं? दमदाटी करून. आता बँकेचे ठराव कसे झाले बऱ्याच लोकांना माहिती आहे. त्यांचे ते काळ्या कपड्यातले काय बॉन्सर म्हणता काय? त्यात बॉन्सर आणतात. बऱ्याच गावात 30-35 हे काळे कपडे घालून बॉन्सर येतात आणि दमदाटी करून त्यांनी ठराव गोळा केलेत. आता यांना बँकेला उभा राहायचंय. मला सांगा, स्वतः आमदार राहायचे का? आम्ही आमदार असताना, विक्रमदादा आमदार असताना आम्ही काय 10 ठिकाणी उभा राहिलो नाही. पण या गोपीचंदला आमदार तर झालेलंच आहे. त्याला परत जिल्हा नियोजन कमिटीमध्ये पाहिजे. तिथं ते जिल्हा नियोजन कमिटीमध्ये आहेत. आता ही 2 संस्था झाल्यानंतर आता यांना बँक पाहिजे. इथं कशाला पाहिजे बँक? ह्या तालुक्यामध्ये तुम्हाला निवडून देणारी अनेक माणसं असताना तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि प्रत्येक ठिकाणी तर पाहिजे स्वतःच पाहिजे म्हणताय. हे बरोबर नाही ना. हे कोणतं समजावून सांगायला पाहिजे आणि पाहिजे. उलट चाटुगिरी करणारी जी माणसं आहेत ना, काल त्यांनी प्रेस घेतली. त्यांनी एवढी कामं केली, तेवढी कामं केली. कुठली कामं केलाय तुम्ही? आमच्या काळामध्ये विक्रमदादाच्या कामामध्ये ज्याचा आम्ही पाठपुरावा केलो
तीच कामं आता मंजूर होऊन आलेत का? तुम्ही पाठपुरावा केलेलं उमदीचं झालं का काम तिथं? आरटीओ नुसतं बोर्ड लावला काय त्याचा एक पत्ता आहे का तिथं? तुम्हाला जे अधिकारी पाहिजे पैसे घेताय आणि त्या अधिकाऱ्याच्या बदल्या करताय आणि प्रत्येक ऑफिसमध्ये तुमचा आटपाडीचा माणूस पैसे गोळा करायला आहे. ते पैसे तुम्हाला पोचतात हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे असं टक्केवारी गोळा करणारी माणसं कालच्या याच्यात त्यांनी एवढं काम केलं, यांनी कुठलंही काम केलेलं नाही. त्यांची नुसती थापेबाजी चालू आहे. ब वर्ग दर्जाचं विरोध नाव पुकारायची आणि फोटो सेशनचा एक त्यांना फार हे आहे, छंद आहे. कुठेही वाढदिवसाला गेले फोटो आला त्यांचा, एखाद्या लग्नाला गेले त्यांचा फोटो आला तिथं, एखादं उद्घाटन झालं त्याला फोटो आला सगळा. फक्त मैताच्या ठिकाणी तेवढा फोटो यांचा येत नाही. तर सगळ्या ठिकाणी गोपीचंदचा फोटो आहे तिथं. अरे कशाला पाहिजे फोटो सेशन तुम्हाला? विधानसभेत जाताना गोपीचंद पडळकर, मग आम्ही आमदार बाकीचे कोण जात नव्हतो काय? का बाहेरच राहत होतो आम्ही जात होतोच की. दादा पण जात होते. अनेक तिथं 288 आमदार आहेत, सगळे जातातच की. कुणाचं बघितलं का तुम्ही फोटो सेशन? विधानसभेत जाताना अमुक अमुक आमदार आहेत. ह्या गोपीचंद शिवाय कुणाचाही फोटो तिथे येत नाही. म्हणजे फोटो सेशन प्रसिद्धी ह्याच्या पलीकडं काय आपण समाजाचा विचार करावा ही त्यांची भावना नाही. पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करते. आता सध्या गोपीचंद फार त्यांच्या मागे लागला. देवेंद्र फडणवीसच्या बारामतीला ज्यावेळेला उपोषण झालं धनगर समाजाचं, त्यावेळेला देवेंद्र भाऊ स्वतःहून सांगून गेले की पहिल्याच बैठकीमध्ये तुम्हाला धनगराला एसटी मध्ये आरक्षण देतो असं सांगितले. त्याच्यानंतर 10 वर्षे गेले, आता दिलं का आरक्षण? ते त्याच्यासाठी खोटी शपथ सुद्धा घेतली त्यांनी बिरोबाच्या देवस्थानमध्ये. जो माणूस देवस्थानला फसवतोय, देवाला फसवतोय, ते तुम्हाला फसवायला किती वेळ लागते त्याला? आता एकच धंदा चालू आहे, ते बॉन्सर आणायचे, ठराव करून घ्यायचे, लोकांना दमदाटी करायचं, लोकांना पैशात मोजायचं, ही एक त्यांची खास खासियत आहे. आणि त्यामुळं आता जग मगाशी कोणतरी बोललं, थोडं बोललं, आज इथे डपळापूरला काय चालू आहे, रावळगुंडीला काय चालू आहे, मुचंडीला काय चालू आहे, प्रत्येक ठिकाणी क्लब चालू आहे. आणि ते क्लब कोण चालवतात? तर त्या शहरातली माणसं चालवतात. त्यांना प्रत्येकाला महिना 1 लाख रुपयाचा हप्ता आहे. हे हप्ते कशासाठी? हे असे दंगल करण्यासाठी, दमदाटी करण्यासाठी यांचे हप्ते चालू आहेत. तिथल्या पोलीस स्टेशनला माहिती नाही तिथं क्लब चालू आहे. तिथं ह्या डपळापुराचा एवढा भारी क्लब चालू आहे. तिथं कॅसिनो चालू आहे, 3 पत्ती चालू आहे, रमी चालू आहे आणि अंदरबाहेर चालू आहे. एवढा मोठा तिथं धंदा चालू आहे. तिथं आता यालाच अंदरबाहेर करायची पाहिलेलं एवढं जुगार चालू आहे तिथं. का तुमचं लक्ष नाही येतं? म्हणजे याच्यामध्ये इथं जत शहरामध्ये नशिले पदार्थ जेवढे आहेत तेवढे विकले जातात. कसे विकले जातात? पोलीस स्टेशनला हप्ता द्या, संबंधित पोलीस स्टेशनला द्या, DYSPला द्या, एसपीच्या ते DB ब्रँचला द्या आणि फारच पडलं तर आणि कुणाला द्यायचे द्या, आमदाराला पण द्या त्याच्यात. आणि ह्या सगळे जे हप्ते चालतात, आमदाराचा सहभाग असल्याशिवाय हे हप्ते चालतात का? तुमची भागीदारी आहे ते एकदा जाहीर करा ना तुम्ही. आणि जर भागीदारी असेल तर ते मान्य करू आम्ही तुम्हाला. म्हणजे प्रत्येक काळ्या धंद्यामध्ये, प्रत्येक गुन्हेगारी कार्याला तुमचा सहभाग आहे. तुम्ही ज्या ज्या ठिकाणी निवडून आला त्या त्या ठिकाणी गुन्हेगारी, पैशाचा आणि शासकीय यंत्रणेचा वापर केलाय तुम्ही. मध्यंतरी आमची काही लोक सभासद घेऊन कुंभारीला गेले होते. कुंभारीला तर 2 पोलीस घेऊन गेला तिथं आणि त्या लोकांना परत बोलवून आणला आणि ते ठराव करून घेतला. म्हणजे प्रत्येक ठिकाणी हे स्वतःचे गुंड, शासकीय यंत्रणा, पोलीस यंत्रणा सगळी तुम्हाला मदत करतील आणि म्हणून तुमचे कौतुक चालू आहे. पण हे जत तालुक्यामध्ये ज्या दिवस चालत नाही एवढं लक्षात ठेवा. हे सगळ्याला माहित आहे. देवभूमी कुठल्या? आता मला सांगा, आपल्या इथं कुंभमेळा चालू आहे नाशिकला. त्याच्या आधी प्रयागला झाला. प्रयागमध्ये ज्यावेळेला कुंभमेळा झाला त्याच्यानंतर त्या पाण्याचं परीक्षण केलं गेलं. ते कुणी गव्हर्नमेंटच्या लॅबोरेटरीनं परीक्षण केलं. काय सिद्ध झालं त्याच्यामध्ये? त्या गंगेच्या पाण्यामध्ये माणसं टाकलेली विष्ठा आणि मूत्र म्हणजे लघवी ह्याचंच प्रमाण इतकं जास्त आहे की ते गंगेचं पाणी आंघोळ करायच्या सुद्धा लायकीचं नाही. मग पिण्याचं पाणी सोडून द्या. म्हणजे त्या कुंभमेळ्यामध्ये एवढं घाण पाणी असतंय, हे करायचं पाप तुम्हीच केलं ना. आता नाशिकचा कुंभमेळा मला वाटतं 30 ते 35 हजार कोटी खर्च आहे. कशाला पाहिजे खर्च? तिथं महाजन आहे, तिथं काय तो गिरीश महाजन, नुसतं त्यांच्याच माणसाला कॉन्ट्रॅक्ट द्यायचं. जसं आता इथे जतमध्ये चालू आहे, जेवढी काय किरकोळ कामं निघतात ती सगळे आटपाडीचे लोक येतात
आणि तेच कामं करतात आणि आमच्या जतच्या लोकांना कुठलीही कामं नाहीत. मग मजूर सोसायटी असो, कॉन्ट्रॅक्टर असो, कुणी असो, सगळी कामं आटपाडीचे लोक नाहीत. तसं या गिरीश महाजनने नाशिकमध्ये जी काम चालू केले, आता प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होणार आहे. तिथं रस्त्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार, देवस्थानच्या कामामध्ये भ्रष्टाचार, सगळीकडे भ्रष्टाचार करायचे. आज राम मंदिर तुम्ही बांधला, तिथं 1200 कोटीचा भ्रष्टाचार झाला, हे त्यांच्या चौकशीचे त्यांनी सांगितलं. कुणी केला तो 1200 कोटीचा? जे RSSची माणसं आहेत ते लोक त्या ट्रस्टीवर आहेत, त्याच लोकांनी त्या 1200 कोटीचा भ्रष्टाचार केला, हे चौकशीमध्ये सिद्ध झालेलं आहे. मग अशा पद्धतीनं यांचा जो भ्रष्टाचार करण्याचं काम आहे, त्याच्यासाठी यांना देवस्थानची मदत पाहिजे. अशा पद्धतीने त्यांचं काम चालू आहे. देवभूमी आम्हाला नकोच आहे ना जतला. खरसुंडीचं देवस्थान कुठं आहे? आटपाडीमध्ये आहे ना. मग आटपाडीला देवभूमी कर की बाबा म्हणून तिथं. आमच्याकडे कशाला पोखंडी आलाय? तू एकटा आलाय तर मला बस झाली की आता, आणि पुन्हा दुसरा कशाला आणतोच बोलाव. आणि जे निवडणुकीच्या काळाला तुम्ही आश्वासन दिलंय ना, ते पाळायला शिका ना. आमची मागणी नसताना तुम्ही कशाला करायला इथं उद्योग? इथं आम्हाला गरज आहे इथं व्हेटरनरी कॉलेजची, आम्हाला गरज आहे BSc ऍग्रिकल्चर कॉलेजची. लोकांना शिकवायला शिका ना. आणि त्या शिक्षणासाठी जर विद्यार्थ्यांनी जंतर मंतर आंदोलन केलं, प्रधानमंत्र्याला त्याला राजीनामा द्यायची पाळी आली. लोकांना ह्या भारतीय जनता पार्टीला सांगतो, तुम्हाला जाती जातीमध्ये भांडणं लावणं, समाजामध्ये भांडणं लावणं, आणि जेवढी जास्त भांडणं तेवढं भारतीय जनता पार्टीचा फायदा आहे. आणि म्हणून हे त्यांचा उद्योग चालू आहे. सगळीकडे बघा तुम्ही, 10 वर्षामध्ये ह्या निवडणुका सगळ्या भ्रष्ट केल्या, लोकशाही भ्रष्ट केली, त्यांनी जाती जातीमध्ये भांडणं लावली. निवडणूक अर्थानं होतच आहे. आता सध्या निवडणुकीच्या आधी त्यांचे एजंट येतात, घरोघरी जातात, पैसे देतात आणि मतदान घेतात. खरी लोकशाही जी होती घटनेमध्ये आंबेडकरनं लिहिलेली, ती लोकशाही सध्या शिल्लक राहिलेली नाही. ही धटिंग लोकांची लोकशाही आहे, आणि ही लोकशाही भारतीय जनतेला पचण्यासारखी नाही आहे. त्यामुळं आजचा आपण निषेध मोर्चा एवढ्यासाठीच काढलेला आहे की हे एक सुरुवात आहे की बाबा गोपीचंद, तू बरेच दिवस आम्ही 2 वर्ष सहन केलं म्हणलं, सासूचा जात ते काय जात असते ना, तो जात आम्ही सहन केला 2 वर्ष. आता याच्या पुढच्या काळामध्ये आम्ही काय तो जात सहन करणार आहे. आज हे सगळ्या पक्षाचे नेते इथं आलेले आहेत. मग तुझा एकच पक्ष शहाणा आणि बाकीचे पक्ष मूर्ख आहेत का? ज्या की जवळजवळ 10 पक्ष आज इथं पाठिंबा देण्यासाठी आले, देवभूमीला विरोध करण्यासाठी आलेत, आणि होऊ नये म्हणून सही लोक पाठिंबा देण्यासाठी आलेत. तुम्ही बीजेपीचे 4 तारखे बसवलं इथं काल, आणि हे केला. अजून एक फोटो आहे, ते पण मी सांगतो तुम्हाला. माझा आणि दादाचा आम्हाला जोडे घातलेला फोटो आलाय. बरं वाटलं आम्हाला. मुलं आतापर्यंत कोण असं धाडस केलं नव्हतं, ते तुम्ही केलंय. म्हणजे तुमच्या बुद्धीचं दिवाळ निघते. तुम्ही कुणाचा काय निषेध करावा हे तर तुम्हाला कळलं पाहिजे ना. तुम्ही काय केला, काय करणार आहे, चांगलं काय करता ते सांगा की. कशाला पाहिजे तुम्हाला बँकेची निवडणूक? नाही का तुमच्या आटपाडीवर ठराव करून घ्या की. तिथं आटपाडीला ठराव होत नाही, तिथं मात्र ठराव करून घेत आहे, आणि बाकीच्या सगळ्या सोसायटीमध्ये भ्रष्टाचाराचं रोप लावत आहे. हे बरोबर नाही, एवढं लक्षात ठेवा. किती हव्यास असते एखाद्या माणसाला. आमदार आहे, जिल्हा नियोजनवर आहे, पुन्हा बँकेवर आहे, आणखीन काय निघालं की तिथं पण हेच आहे. तुम्हाला ज्यांनी निवडून दिलं त्यांचा सुद्धा तुम्ही विचार करत आहे. अशा या स्वार्थी माणसाला आपण आता सावध झाले. 2 वर्ष केलेले आहेत. अजून 3 वर्ष बाबा काय काय करतो काय सांगता येत नाही. या देवभूमी करतोय आणि काही राक्षस आणतोय, काही याचा पत्ता लागत नाही. कारण या माणसाचा कुठल्याही बाबतीत भरोसा नाही. काही सांगते त्यानं, काही आश्वासन द्यायचं, ते पैसे पडते ते आश्वासन द्यायला. एकदा देवेंद्र भाऊ म्हणले होते बघा, काय पैशासाठी का म्हणलं आश्वासन द्यायला. म्हणजे ज्या ते देवेंद्र फडणवीस म्हणतोय त्याचं शे पिल्लो आहे ना. त्यानं सांगते आश्वासन द्यायचं, काय करायचं नाही, सोडायचं नाही, आणि 5 वर्ष द्यायचं. 5 वर्ष काय राहिलं नाही राहिलं. आता फक्त गोळा करायचं काम चालू आहे सध्या. प्रचंड प्रमाणामध्ये पैसे गोळा करणं आणि देवेंद्र फडणवीसची स्तुती करणं. देवेंद्र फडणवीसचे असे काही माणसं ठेवलेत. त्याशिवाय आमचा खोत हे काही घेतलाच आहे. ते तालुक्यातला आहे तो नेता आहे, तुझा सदाभाऊ राणे एक आहे, प्रवीण दरेकर आहे. असे अनेक लोक देवेंद्र फडणवीस ठेवले. तर नुसतं प्रसादला लई लोक आहेत तशी चुना लावून बोंबलानं सांगितले त्यांना. बाकीचं काय करायचं आहे, विधायक काम काय करावं हे सांगितलंय त्यांनी. नुसतं बोंब मारायचं, देवाभाऊ कसा शहाणा कसा चतुर हेच सांगायचं आहे. की देवेंद्र चतुरचं आम्हाला मान्य आहे की त्यांच्या काळामध्ये पक्ष 2 पक्ष फोडले,
शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, चांगलं केलं ना. आता पुन्हा खासदार फोडायला लागलाय. दिल्ली लेवलला तुमचे ममता बॅनर्जीचा पक्ष फोडायलाय. पक्ष फोडलं आणि एकेका मताची किंमत किती आहे? आमदारकी फोडायचं असेल तर 25 कोटी रुपये, खासदार फोडायचं असेल तर 50 कोटी रुपये. एवढे पैसे द्यायचे, माणसं फोडायची आणि तुमचं राज्य आणायचं. ही जी कुटील नीती चालू आहे, ही कुटील नीती आरएसएसची एवढं लक्षात ठेवा. आरएसएसला या देशामध्ये शांतता सुव्यवस्था असं वाटत नाही. लोकशाही नांदावी असंही त्यांना वाटत नाही. त्यांना वाटतंय की एक छत्री आम्हाला हवं, हिंदू राष्ट्राच्या नावानं तिथं वैदिक राष्ट्र आणावं आणि त्यांची सत्ता चालावी. रामरायाच्या मध्ये जे पुजारी आहेत सगळे आरएसएसच्या तेवढं लक्षात ठेवा. म्हणजे यांना हळूहळू आरएसएसची कमांड सगळीकडे बसवायचं चाललंय. हा देशाची जी अत्युच्च संघटना आहे, सुप्रीम कोर्टाचे जज सुद्धा यांचीच आहे. तिथं एकेचे यांचीच आहेत, ईडीची माणसं यांचीच आहेत, निवडणूक आयोग यांचाच आहे, इन्कम टॅक्सचा अधिकारी यांचाच आहे. सगळ्या यंत्रणेमध्ये आरएसएसची माणसं बसवलेत आणि अशा पद्धतीने पैसे देणं, गुंडगिरी करणं आणि लोकांना फोडणे, लोकांमध्ये द्विधावस्था करायचं काम या भारतीय जनता पार्टीच्या वतीने चालू आहे. त्याचा आपण सगळ्यांनी निषेध केला पाहिजे आणि लोकशाही जीवन ठेवायची असेल तर आपल्यातले मतभेद आधी संपले पाहिजेत. आपण एक भारतीय नागरिक म्हणून आपण एक चांगल्या कामासाठी एकत्रित आलोय. हीच एकी भविष्यकाळामध्ये राहिली पाहिजे. आणि हे जे बीजेपीचं काळा बाजार चालू आहे आणि असे जे सोडलेत गोपीचंद पडळकर सारखी माणसं, त्यांना घरी बसवण्याचं काम आपल्याला 3 वर्षे वाट बघण्यापेक्षा आपण आता एवढं आक्रमक झालं पाहिजे की त्यांच्या बॉन्सरला आपण 1-2 बॉन्स देऊन मोकळं केलं पाहिजे. अहो कशाला आणताय तुम्ही? तर काय काम आहे त्यांचं? म्हणजे ह्या तालुक्यामध्ये कोण तुम्हाला गडी आहे ते वाटते नाही तिथे तुम्हाला. एकदा जर ती जनता खावली ना ते बॉन्सर जातील पळून म्हणा. तसला काय उद्योग तुम्ही करू नका. लोकशाही मार्गाने जे बोललाय ते वागायला शिका, नाही तर तुम्हाला एक दिवस घरी लवकरच जायची पाळी तुमच्यावर येईल. आणि जे तुम्ही आरटीओ ऑफिस वगैरे म्हणलाय ना त्या एकदा गोष्टी चालू करा. नुसतं लोकांना दिशाभूल करायचं काम या भविष्यकाळामध्ये बंद करा. आज देवभूमीच्यासाठी क्रांती दिनाच्या निमित्तानं आम्ही सर्व लोक इथं आलेले आहेत. देवभूमीला आमचा सगळ्याचा प्रचंड विरोध आहे हे तर आपल्याला दिसून आलेलं आहे. त्याच्या उपर तुम्ही काय उद्योग करत असाल तर त्याचे परिणाम जर तालुक्यातली जनता तुम्हाला घरी बसवल्याशिवाय सोडणार नाहीत आणि मोठं आंदोलन केल्याशिवाय सोडणार नाहीत एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि ज्या ज्या पक्षाने आपले विचार मांडले त्या सर्व पक्षाच्या नेत्याचं मी मनापासून धन्यवाद देतो. आणि अशीच एकजूट त्या सगळ्यांनी एकत्रित राहून पुढच्या काळामध्ये आपण टक्कर देऊया. आणि दुष्काळ तालुका हटवायचा असेल तर म्हैसाची योजना पूर्ण करा ना. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.